पंचायत राज मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेबांना मी विनंती करते की आपण या सभेला संबोधित करावं। आज आपल्या राज्याची राजधानी मुंबई शहरामध्ये आमच्या ग्रामीण भागातल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या महिला भगिनींच्यासाठी उमेदच्या आमच्या भगिनींच्यासाठी मुंबई शहरामध्ये गेल्या 21 वर्षापासून होत असलेलं हे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन, त्या एक्झिबिशनच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना बळ देण्यासाठी, ताकद देण्यासाठी आणि या राज्यातल्या आमच्या सगळ्यात लाडक्या बहिणींच्या पाठीशी कायम सातत्यानं उभे असलेले या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपलं निमंत्रण स्वीकारलं आणि आपल्या सगळ्यांना पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी आले। त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून स्वागत करूया। कारण आपले देवाभाऊ कायम आपल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे असतात। आजही ते या ठिकाणी आपल्या पाठीशी उभं राहण्यासाठी आलेले आहेत। आजच्या या भव्य अशा महालक्ष्मी सरससाठी कार्यक्रमासाठी उपस्थित असले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी आणि ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री सन्माननीय योगेशजी कदम, या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागाचे सचिव सन्माननीय एकनाथरावजी ढवले साहेब, उपस्थित असलेले आपले उमेदचे आणि या विभागाचे सीईओ सन्माननीय निलेश साहेब, त्यासोबत उपस्थित असलेले सगळेच संबंधित विभागाचे सगळे अधिकारी पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे पत्रकार बंधू आणि ज्यांच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्या सगळ्यात आमच्या लाडक्या बहिणी, उमेदच्या सगळ्या आमच्या सहकारी, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो। आणि स्वागत करत असताना या विभागाचा मंत्री म्हणून मला मनापासूनचा आनंद आहे की आदरणीय मोदीजींनी या देशातल्या आमच्या माता भगिनींना समोर ठेवून उमेदच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून महिला भगिनींना सक्षम करणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणं आणि या देशामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीनं या देशाच्या विकासाच्या कामामध्ये पुढे आल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम चालू केलंय। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कायम मोदीजी आपल्या पाठीशी उभं राहत असताना आज आपल्या पाठीशी तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच क्षमतेने उभे देवा आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत। या ठिकाणी एवढा मोठा महासरस मेळावा या ठिकाणी होत असताना या ग्रामीण भागातल्या आमच्या सगळ्याच महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून, बचत गटाच्या उत्पादक गटाच्या माध्यमातून आपण सगळेजण बघतोय की विविध प्रकारची उत्पादनं आमच्या महिला भगिनी घेतात। खाद्यपदार्थाची उत्पादनं तर घेतातच, उत्पादनाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे उत्पादन घेण्याचा संकल्प आमच्या महिला भगिनींनी केला आणि त्यामध्ये त्या यशस्वी होत आहेत। आणि हे सगळं होत असताना त्यांच्या उत्पादनाला चांगलं मार्केट मिळावं, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी आणि त्यांच्या उत्पादनाची प्रसिद्धी व्हावी अशा पद्धतीची भूमिका घेऊन सरकारच्या माध्यमातून अशा पद्धतीचे अनेक मेळावे ठिकाणी घेतले जातात, जिल्ह्यामध्ये घेतले जातात। सरसचे घेतात, मानिनीचे आपण घेतो आणि या माध्यमातून महिला भगिनींना मार्केटिंग उपलब्ध करून देत असतो। आणि त्याचाच हा भाग म्हणून आपण सगळेजण बघतोय की या ठिकाणी एवढ्या मोठ्या भव्य अशा प्रमाणामध्ये याचं आयोजन होतंय। प्रत्येक वर्षी आयोजन होत असताना आताच योगेशजींनी सांगितलं
पहिल्या वर्षी 50 लाखाची विक्री होणारं हे एक्झिबिशन आता पाठीमागच्या वर्षी ते 23 कोटीवर गेलं आणि 23 कोटीच्या पुढचा संकल्प करून आपण नव्यानं त्यामध्ये आणखीन काही करण्याचा प्रयत्न करतो. मुंबईमध्ये होत असताना आपण बघितलं असेल की एवढी चांगली उत्पादन मी सातारमध्ये बघतोय, नगरमध्ये बघतोय, सोलापूरमध्ये बघतोय, ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी स्वागत करताना आमच्या सगळ्या उमेदच्या भगिनी आपण तयार केलेल्या उत्पादनाचं पॅकेट स्वागतासाठी देतात आणि त्याकडे बघितल्यानंतर ते उत्पादन या भगिनीने केलं यावर बसत नाही अशा पद्धतीचं उत्तम दर्जाचं उत्पादन आमच्या महिला भगिनी घेत असतात आणि त्यातून आपण बघतोय की महिला भगिनी या पायावर उभ्या राहत असतात. साहेब, आपण हे एक्झिबिशन या ठिकाणी करतोय, प्रचंड मोठा खर्च आपण या ठिकाणी करतोय, पण हे असताना महिला भगिनींना तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर याचं मार्केटिंग करण्यासाठी स्वतःच एक मॉल व्हावा अशा पद्धतीची संकल्पना मी आपल्या समोर मांडली. आता एकदा जोरदार वरती हात वरती घ्या, टाळ्या वाजवा. आता एकदा या टाळ्या आपल्या मुख्यमंत्री महोदयांसाठी आहेत. या जिल्ह्याच्या ठिकाणी साहेब एक मॉल व्हावा मी साहेब कंप्लीट केला आणि ते करत असताना ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदेच्या सर्वोत्तम जागा आहेत, ज्या सगळ्यात मोक्याच्या जागा आमच्या आहेत आणि या जागांची मागणी कोणी केलेली आहे. आता आम्ही निर्णय घेतला आणि तो आपल्या परवानगीने घेतला की जिल्ह्याच्या या मोक्याच्या ठिकाणी माझ्या या महिला भगिनींच्यासाठी त्यांच्या मालकीचं स्वतःचं उमेदचं मॉल असावं म्हणून भव्य असं मॉल आम्ही जिल्ह्यात उभं करण्याचा आपल्या समोर संकल्प केला आणि मला आनंद आहे साहेब, माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडला आणि आपण क्षणाचाही उसंत जयकुमार हे पाहिजे आणि यासाठी आपण लागेल ते करू अशा पद्धतीची भूमिका आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि आम्ही संकल्प केलेला आहे की येणाऱ्या संकल्पामध्ये मॉलची घोषणा व्हावी आणि त्या मॉलची घोषणा करून त्याचं काम प्रत्यक्षात चालू व्हावं आणि जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यामध्ये आम्ही ह्या मॉलची संकल्पना घेऊन जात असताना साहेब तालुक्यामध्ये पण आमच्या मोक्याच्या जागा आहे. त्या ठिकाणी आमच्या भगिनींना स्वतःच असं मार्केटिंग करण्यासाठी स्वतःच्या मालकीचा स्टॉल त्या ठिकाणी व्हावा अशा पद्धतीची संकल्पना आम्ही आपल्यासमोर मांडतोय. आपण आमच्या सगळ्या माता भगिनींच्या पाठीशी ही ताकद उभी कराल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि साहेब, आदरणीय मोदीजींच्या संकल्पनेतून आपल्या संकल्पनेतून ज्या महिलांच्या सक्षमीकरणाचा जो घाट आपण सगळ्यांनी घातलेला आहे त्यामध्ये उमेद मॉल हा माइलस्टोन ठरेल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो. खूप बोलण्यासारखं आहे साहेब, पण आमच्या लखपती दिदीचा कार्यक्रम मोदीजींच्या संकल्पनेतून चालू आहे. महिलांना सक्षमीकरण करत असताना आमच्या महिला लखपती झाल्या पाहिजेत ही भूमिका मोदीजींची आहे आणि ती भूमिका पुढे घेऊन जात असताना बचत गटाच्या पाठीशी बँका उभ्या राहतातच आहे, बचत गटाला ताकद मिळतेच आहे, पण या बचत गटाच्या पलीकडे जाऊन आमच्या महिलांना व्यक्तिगत व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी बँकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. यासाठी बँकांच्या सोबत बैठक होणं अपेक्षित आहे आणि बँकांना तशा सूचना पण देणं आवश्यक आहे. कारण लखपती दिदी करायची असेल तिला ताकदीनं बँकांनी पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपण त्याही संदर्भात आपण सूचना द्याल अशा पद्धतीची भूमिका या निमित्ताने मी आपल्यासमोर मांडतो. माझं भाषण ऐकण्यापेक्षा आपल्याला साहेबांना ऐकायचं आणि साहेबांच्या पुढचे नियोजित कार्यक्रम आहेत त्यामुळे अधिकचा वेळ न घेता साहेब मी आपल्याला मनापासून धन्यवाद की आपण या ठिकाणी आला, आमच्या भगिनींना ऊर्जा देण्याचं काम आपल्या माध्यमातून आपण करताय ते आपण कराल. आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ज्या टाळ्यांनी आता आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं त्या टाळ्या स्त्री शक्तीचं आणि संघटन कौशल्य